हातकणंगले तालुक्यातील अंबपमध्ये आज सकाळी गव्यानं धुमाकूळ घातला. 8च्या सुमाराला गवा नागोबा मंदिरच्या दिशेनं गावात आला. मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्यामंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावर गवा आला. त्यावेळी विद्यार्थ्यांची कवायत सुरू होती. अचानक गवा आल्यानं सर्वांचीच धावपळ उडाली. विद्यार्थ्यांनी धावत वर्गखोल्यांचा आश्रय घेतला. गवा थेट कार्यालयात घुसला. यावेळी कार्यालयातील टेबल खुर्च्यांसह संगणकाची मोडतोड झाली. धावपळीत मुख्याध्यापिका नीलम चव्हाण आणि कर्मचारी दिनकर पाटील हे किरकोळ जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून शिक्षक आणि गावातील नागरिकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी गवा अधिकच बिथरला. शाळेच्या दक्षिण बाजूला असलेल्या शिवाजी हिरवे यांच्या घरावर तो चढला. सुदैवानं घरात कुणी नसल्यानं पुढील अनर्थ टळला. गव्यानं एका खासगी शाळेच्या अंगणात उडी मारली. हा गवा सैरभैर पळत सुटला. अखेर तो मनपाडळे गावाच्या दिशेनं गेल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. गव्याचा हा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून गावात भीतीचं वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग आणि प्रशासनानं तात्काळ कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये. आज सकाळी 7:30च्या दरम्यान गवा आल्याचं समजल्यानंतर गावात पण बऱ्याच ह्याच्यातून चौकातून वगैरे गव्याचं निदर्शनास आला. तसंच त्याच्यानंतर तो जिल्हा परिषद शाळा व इतर सर्व शाळांच्या ग्राउंडवरती मैदानावरती गेला आणि तिथं आज शनिवार असल्यामुळं कवायत प्रार्थना वगैरे चालू होती. त्यामुळं मुलांच्या मध्येच गव्याचा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आमचे शिक्षक, आमच्या शाळेचे विद्यार्थी किरकोळ त्यांना दुखापत झालेली आहे आणि आम्हाला ही घटना लक्षात येताच आम्ही लगेच ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून पण माहिती गावात पूर्ण दिलेली आहे आणि घटनास्थळी भेट देऊन ज्यांना दुखापत झालेले आहे त्यांना प्राथमिक उपचार केलेले आहेत. शाळेचे थोडंफार नुकसान झालेलं आहे. तर या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छिते की वन विभागानं तात्काळ याच्यात लक्ष द्यावं आणि गव्यांच्या ह्या हल्ला वगैरे होणं किंवा त्यांचं गावात वावर होणं ह्याला काहीतरी प्रतिबंध करावा. आणि आमच्या गावातील नागरिकांना एक आवाहन करते की सर्वांनीच इथून पुढच्या कालावधीत देखील सुरक्षेची खबरदारी घेऊन बाहेर पडताना खबरदारी घ्यावी. अंबप परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गवा, बिबट्या आणि बिबट्यासदृश्य प्राण्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं होतं. वन्य प्राण्यांचा वावर आता गावामध्ये वाढल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. त्यामुळं वनविभागानं ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.